येणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या कंबाईंड पूर्वपरीक्षेकरता प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत ते आपण डिस्कस करत आहोत. ग्रुप सीचा 2022चा जो पूर्वपरीक्षेचा पेपर होता त्यातला रोज एक प्रश्न आपण डिस्कस करतो. त्यातला 19 नंबरचा जो प्रश्न आहे ए संचातला ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2022 त्यातला 19 नंबरचा पॉलिटीच्या सेक्शनमधला हा प्रश्न आहे. प्रश्न वाचतो मी, माझ्याकडे पेपर आहे आणि बोर्डवर मी हाताने तो लिहिलेलाही आहे. काय आहे प्रश्न? भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932च्या दरम्यान लंडनमध्ये टिंबटिंब गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. हा जो काही प्रश्न आहे तो. मग आता 3 गोलमेज परिषदा घेण्यात आल्या, उत्तर तिथं टिकमार्क केलेलं आहे, प्रश्न मिटला. मग आता डिस्कस करणे म्हणजे मग त्या 3 आहेत की 2 आहेत की 1 आहेत हे नाही आहे. मुद्दा हा आहे की मी जे सतत सांगतो आहे गेल्या अनेक टेस्ट सिरीजमध्ये किंवा PYQ सुरू केल्यापासून सुद्धा, भारतीय संविधानाच्या निर्मितीचा जो इतिहास आहे आणि त्या संदर्भातली जी एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकातली जी प्रकरणं आहेत तर ती आणि त्यातल्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या आपल्याला पाठ असणं आवश्यक झालेलं आहे. हा जो प्रश्न येतो हा कुठल्या सेक्शनमधून येतो? हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानाची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मी म्हणालो तसं की रेग्युलेटिंग ॲक्टपासनं तुमच्या संविधानापर्यंत काय काय घडामोडी वासातिक कालखंडामध्ये इथे झालेल्या आहेत, कशा पद्धतीनं कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स, कशा पद्धतीने घटनात्मक सुधारणा इथे झालेल्या आहेत, तुम्हाला इतर देशीयांना काय पद्धतीनं शासनामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या दिशेनं पावलं उचलली गेलेली आहेत. मग त्याच्यामध्ये वासातिक हितसंबंध कसे होते, त्याच्यामध्ये तुमचं हित जे आहे ते किती पाहिलं गेलं वगैरे वगैरे, या सगळ्याचा जो इतिहास पॉलिटीच्या पर्स्पेक्टिव्हमधून, पॉलिटीच्या दृष्टिकोनातनं एम लक्ष्मीकांतमध्ये दिलेला आहे. मॉडर्न इंडियाचा अभ्यास करत असताना आपण थोडंसं त्या गोष्टींचा आणखी डिटेलमध्ये अभ्यास करतो. पॉलिटीच्या संदर्भात पाहताना फक्त कालानुक्रमे काय काय झालेलं आहे आणि त्यातल्या महत्त्वाच्या बाबी कोणत्या, असं एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात दिलेलं आहे. तर तिथं या फॅक्टची चर्चा कुठं झालेली आहे? हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड नावाचं जे काही चॅप्टर आहे त्याच्यामध्ये त्यांनी सायमन कमिशनची घोषणा 1927, मी इथे बोर्डवर लिहिण्यासाठी हा प्रश्न आता काढून टाकतो. सायमन कमिशनचा मुद्दा त्यांनी त्याच्यामध्ये चर्चिलेला आहे. सायमन कमिशन आणि त्याच्यामध्ये जो उतारा दिलेला आहे एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात, तिथे हा 3 गोलमेज परिषदा घेण्यात आला असा जो उल्लेख तिथे आपल्याला मिळतो. तिथून तो प्रश्न जो आहे तो आपल्याला पाहता येतो. मग सायमन कमिशन, मग आता त्या प्रश्नाच्या अनुषंगानं 3 गोलमेज परिषदा ज्याला आपण म्हणतो, 3 राऊंड जे आहेत त्या याचे राऊंड टेबल कॉन्फरन्सचे, तर त्याच्या संदर्भातली पार्श्वभूमी जी आहे ती आपण थोडीशी बघूया पॉलिटीच्या दृष्टिकोनातून. इतिहासाच्या याच्यामध्ये आपण खूप नावं, कोण त्याच्यामध्ये मग लोकांनी सहभाग घेतला, कोण नाही आहेत, ती चर्चा आपण करणार नाही आहोत. फक्त एक बेसिक माहिती पॉलिटीच्या अंगाने आपण ती बघूया. मग सायमन कमिशन आपल्याला माहिती आहे 1927 नोव्हेंबर 1927 मध्ये याची घोषणा केली जाते. बरोबर आहे की तुम्हाला आता सुधारणांचा पुढील हप्ता जो आहे त्याचा विचार करण्यासाठी आम्ही एक कमिशन बसवतोय. मग लक्ष्मीकांतमध्ये दिलेली माहिती काय, जी पुढच्या प्रिलियमच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाची आहे, की 7 सदस्यीय जो काही आहे हा आयोग असेल. 7 सदस्यांचा आयोग आहे आणि याचे अध्यक्ष जे आहेत ते सर जॉन सायमन. आपल्याला माहिती आहे. मग याच्यामध्ये एकही भारतीय सदस्य नाही आणि याच्यामुळंच जे काही आहे त्याला विरोध होतो आहे की तुम्ही आमच्या संदर्भातल्या सुधारणांसाठी जेव्हा कमिशन बसवता त्याच्यामध्ये एकही आमचा माणूस नाही आणि म्हणूनच सायमन गोबॅक सारखी घोषणा येते. मग आता याच्या आधीची जी सुधारणा आहे, याच्या आधीचा जो सुधारणांचा हप्ता आहे तो कधी दिला गेला आहे आपल्याला माहिती आहे. मॉन्टेगी चेम्सफोर्ड भारत शासन कायदा 1919, त्या ज्या काही सुधारणा आहेत त्यावेळेला प्रॉमिस काय आहे की आम्ही 10 वर्षांनी याचा रिव्ह्यू घेऊ. म्हणजे टेक्निकली हे त्यांनी कधी करायला पाहिजे होतं? 1929ला त्यांनी तिकडे जायला पाहिजे होतं, परंतु 2 वर्ष त्यांनी प्रिपोन केलं. 2 वर्ष जे काही आहेत ते अलीकडं आले. मग याचं कारण काय होतं अलीकडे येण्याचं? याचं एक कारण आहे की 29ला द्यायचं आहे पण तुम्ही 1927लाच ती घोषणा का करतात की आता आम्ही एक कमिशन बसवतो आहोत? त्याचं कारण आहे की ब्रिटनमध्ये सत्ता बदलाच्या शक्यता आहेत. 27 साली तिकडे कोण आहे सत्तेमध्ये? कॉन्झर्वेटिव्ह जे आहेत ते सत्तेवर आहेत आणि 1929ला त्यांना वाटतंय की 2 वर्षांनी इथे सत्ता बदल होईल, इथे मजूर पक्षाचं जे काही आहे ते सरकार येऊ शकतं
है ना, लेबर पार्टीचं सरकार येऊ शकतं आणि हे जे लेबर पार्टीवाले लोक आहेत हे भारताच्या बाबतीत आपल्यापेक्षा जास्त अनुकूल आहेत, हे कदाचित जास्तीच्या सुधारणा देऊन टाकतील आणि या भीतीपोटी काय की 2 वर्ष तुम्ही प्रिपोन केलं, 2 वर्ष तुम्ही अलीकडे आलात आणि 27लाच घोषणा करून टाकली. तर ही झाली सायमन कमिशनची पार्श्वभूमी. आता पुढचा मुद्दा येतो की मग या आयोगानं जो आहे तो 1930 साली आपला अहवाल जो आहे तो सादर केला. 1930 मध्ये सायमन कमिशन जो आहे तो आपला अहवाल जो काही आहे तो सादर आहे. शॉर्टमध्ये लिहितो मी आता आणि आपण हे पॉलिटीच्या दृष्टिकोनातून बघतोय की पार्श्वभूमी कशी आहे. 27ला तुमची घोषणा होते, 30ला तुम्ही तुमचा अहवाल सादर करता. मग महत्त्वाच्या शिफारशी काय आहेत समजा या आयोगाच्या. नंबर 1 ॲबॉल्युशन ऑफ डायरकी आहे ना. आपल्याला माहिती आहे आधीचा जो सेटअप आहे तुमच्याकडे द्विदल पद्धती जी काही आहे ती येते, आपण पाहिलेलं आहे सेंटरला काय आहे, प्रांतांमध्ये काय आहे. ॲबॉल्युशन ऑफ डायरकी ही जी काही द्विदल पद्धती आहे ही रद्द करावी. इथं मी आता फक्त शॉर्टमध्ये लिहितो ॲबॉल्युशन ऑफ डायरकी, हे लक्षात येईल. मी बोलताना तुम्ही लिहून घेतलं तरी ते चालेल. इथे फाळ्यावर ते जे पद्धत आहे ती आजही काही फारशी उपयोगाची नसते की इथं काहीतरी भरभरून ओळी लिहायची आणि त्याला खाली समजा आपण अंडरलाईन करत चाललो तर त्याला काही अर्थ राहत नाही. आपण फार पॅसिव्ह होतो. बोलणं जे काही आहे ते पकडण्यामध्ये आपल्याला एनर्जी द्यावी लागते आणि त्यामुळं बरेच लोक जे आहेत की त्याचा कंटाळा करतात आणि ते म्हणतात की तुम्ही बोर्डवर लिहा, PPT बनवून आणा, त्याचा काही उपयोग नाही. आयतं तर पुस्तकात पण लिहिलेलं आहे. ज्या तीव्रतेनं किंवा ज्या ऊर्जेनं आपल्याला हे ऐकावं लागतं आणि ज्या वेगानं आपल्याला ते नोट्समध्ये कन्वर्ट करावं लागतं तिथं खरा आपला अभ्यास होतो, तिथं आपला कस लागतो आणि ते जास्त प्रोडक्टिव्ह असतं. म्हणून मी म्हणतोय की बोलता बोलता पकडणं तेवढी एनर्जी आपण लावली की ते जास्त आपल्याला ग्रॅप करायला उपयुक्त ठरतं. ॲबॉल्युशन ऑफ डायरकी द्विदल पद्धती जी आहे ती रद्द करावी, एक महत्त्वाची शिफारस. सेकंड त्यांचं काय म्हणणं आहे की फेडरेशन जे काही आहे ते स्थापन करा. फेडरेशन जे काही आहे ते स्थापन करा. कोणाचं? ब्रिटिश भारत, ब्रिटिश इंडिया जो काही आहे तुमचा आणि तुमची प्रिन्सली स्टेट्स काय तुम्ही संस्थानं ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की यांचं एक फेडरेशन जे आहे ते तुम्ही स्थापन करा. फेडरेशन जे आहे यांचं एकत्र येऊन ते करा. महत्त्वाची ही शिफारस आहे. तिसरी शिफारस त्यांनी काय म्हटलेली आहे की कम्युनल अवॉर्ड जे काही विभक्त मतदारसंघाची जी काही तरतूद आहे ती जी काही आहे ती तशीच कंटिन्युएशनमध्ये ठेवा. कम्युनल अवॉर्ड जे काही आहे तुमचं ते तसंच कंटिन्युएशनमध्ये ठेवा, त्याला काही थांबवू नका. आणि चौथा मुद्दा जो काही आहे की प्रांतांमध्ये जबाबदार शासन पद्धती जी आहे ती थोडीशी एक्सटेंड करायला पाहिजे. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन प्रोव्हिन्सेस, हे मी काय आता फारसं लिहित नाही. तर हे मॉडर्न इंडियाच्या दृष्टीने आहे, परंतु बेसिक आपण लक्षात ठेवायला पाहिजे की डायरकी जी आहे द्विदल शासन पद्धती आहे ती रद्द करा. फेडरेशन जे काही आहे ते उभारा, जसं आज आपण म्हणतो की नाही आपल्याकडे फेडरल जे काही सगळं पद्धती आहे ती. त्यानंतर कम्युनल अवॉर्ड जे काही आहे ते कंटिन्यू करा आणि रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट जे आहे त्याला एक्सटेन्शन द्या. लक्षात येतं आहे. तर या महत्त्वाच्या शिफारशी त्यांनी केल्या. ओके, भारताने याला म्हटलेलं आहे की आमचा या कमिशनवरच बहिष्कार आहे. मग या सगळ्या प्रस्तावांचा विचार करण्यासाठी काय केलं गेलं तर गोलमेज परिषदा ज्या आहेत ना त्या भरवण्याचं ठरवलं गेलं. या प्रस्तावाचा सायमन कमिशनने आता दिलंय, मग आता याचं काय करायचं, याच्या संदर्भात आपण काय भूमिका घेतली पाहिजे, म्हणून जे येतात त्या गोलमेज परिषदा येतात. आणि तोच आपला प्रश्न आहे की 1930 ते 1932 या दरम्यान मग 3 परिषदा ज्या आहेत त्या येतात. कशासाठी? सायमन कमिशनने जे काही प्रपोजल दिलेला आहे, जो काही अहवाल दिलेला आहे त्याचा विचार करण्यासाठी लंडनमध्ये या 3 परिषदा पुढे ज्या काही आहेत त्या घेतल्या जातात. मग या गोलमेज परिषदा ज्या आहेत हे बसवण्याचा निर्णय जो आहे तो कोणाच्या काळात येतो? मग त्यावेळेला पंतप्रधान कोण आहेत? रॅम्से मॅकडोनाल्ड. मग हे कुठल्या पक्षाचं आहे सरकार? हे आता तुमचं लेबर पार्टीचं आहे. जसं आपण मगाशी म्हणालो की नाही की कॉन्झर्वेटिव्ह जे आहेत त्यांना भीती होती की 2 वर्षांनी इथं त्यांचं सरकार येईल, तसंच झालं. लेबर पार्टीचं सरकार आलं आणि रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी घोषणा केली की आपण आता गोलमेज परिषदा ज्या आहोत तो घेणार आहोत आणि याच्यानुसार मग आपण या सायमन कमिशनच्या रेकमेंडेशनचा विचार करणार आहोत. लक्षात येते. त्यानुसार मग पहिली गोलमेज परिषद जी आहे ती येते. पहिली गोलमेज परिषद आपण फार काही आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये त्याचं डिटेल बघतो तसं बघणार नाही आहोत, फक्त पॉलिटिक्सच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. पहिली गोलमेज परिषद जी आहे ती येते 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931. 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 या काळामध्ये ही पहिली गोलमेज परिषद जी आहे ती लंडनमध्ये भरते आणि तिथे मग जे काही आहे ती चर्चा व्हायला सुरुवात होते.
1930 सालचा शेवट येतो आणि मग 19 जानेवारी 1931 जे काही आहे तो सुरुवात जे काही 1931 सालची, त्यामुळे ड्युरेशन जे देताना ते 1930 ते 1932 जे म्हटलेलं आहे ते त्या काळामुळं येतं, कारण मध्ये गॅपनी ती होते. म्हणजे पहिली फेरी झाल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये गॅप आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये पुन्हा गॅप आहे. मग आता याचं वैशिष्ट्य काय आहे, महत्त्वाचं वैशिष्ट्य की इथे इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा ज्यांना आपण म्हणतो अँड गांधी, महात्मा गांधी जे आहेत ते दोघेही तिथे उपस्थित नाही. म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचं म्हणा किंवा महात्मा गांधींचं ऑफिशियल रिप्रेझेंटेशन जे आहे ते तिथे नाही. आणि INC शिवाय, भारतीय राष्ट्रीय सभेशिवाय, काँग्रेसशिवाय भारताला देण्याच्या ज्या काही सुधारणांचा हप्ता आहे किंवा जे काही कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म तुम्हाला द्यायचे आहेत हे निरर्थक आहेत, हे ब्रिटिशांनाही कळत होतं. इतर डेलिगेट्स आहेत, नाही असं नाही, इतर जे काही आहेत ते प्रतिनिधी आहेत तिकडे, परंतु INC शिवाय, गांधींशिवाय हे जे काही चाललेलं आहे ह्याला फारसा अर्थ नाही. त्यामुळं पहिल्या गोलमेज परिषदेतनं फारसं काही निष्पन्न होत नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की या काळाच्या अगोदरच तुम्ही जर तारीख पाहिली तर काय आहे, इकडे गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ जी काही आहे ती सुरू केलेली आहे. सविनय कायदेभंग, सिव्हिल डिसओबिडियन्स ज्याला आपण म्हणतो, ती चळवळ जी आहे ती जोरात सुरू झालेली आहे. आणि मग अशा काळामध्ये गोलमेज परिषदेला ते कसे जाऊ शकतात, हा कॉमन सेन्स आहे. म्हणजे जरी उद्या प्रश्न आला की गांधी होते का पहिल्या गोलमेज परिषदेला, नाही, सविनय कायदेभंगाची चळवळ ती सुरू झालेली आहे. लक्षात येत आहे. याच्या आधीच पुढचा मुद्दा येतो की मग आता काय करायचं, नेक्स्ट राऊंड जो आहे तुमचा या परिषदेचा, मग याच्यामध्ये तुम्हाला गांधी हवे आहेत आणि म्हणून मधल्या काळामध्ये 5 मार्च 1931 क्रोनॉलॉजी जी आहे ती समजली पाहिजे. 5 मार्च 1931 आपल्याला माहिती आहे गांधी आयर्विन करार जो काही येतो, गांधी आयर्विन करार आपल्याला माहिती आहे की मग दोघांकडून एक प्रकारची सेटलमेंट होते की तुम्ही आता या दुसऱ्या गोलमेज परिषदेला आणि त्याच्या संदर्भात मग आम्ही तुम्हाला काहीतरी आश्वासन देत आहोत व्हाईसरॉयतर्फे किंवा एकंदरीत ब्रिटिश त्या पॉवरतर्फे, की गांधी आयर्विन या दोघांमध्ये तो करार होतो की तुम्ही दुसऱ्या गोलमेज परिषदेला या, त्या बदल्यात काही तुमच्या मागण्या ज्या आहेत त्यात आपण आत्ता जात नाही की ते आम्ही मान्य करतो आहोत. आणि मग याच्यामध्ये 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931, सप्टेंबर 1931 ते डिसेंबर 1931 या काळामध्ये जी काही आहे ती तुमची दुसरी गोलमेज परिषद होते. आणि इथं गांधी आयर्विन कराराची पार्श्वभूमी असल्यामुळे INCचे प्रतिनिधी आहेत किंवा गांधी जे आहेत ते आहेत. लक्षात येत आहे. म्हणजे पहिल्या याला नाहीये, दुसऱ्या गोलमेज परिषदेला ते आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या बाबतीत काय होते की तिकडं ब्रिटनमध्ये जो आहे तो सत्ता बदल होतो. म्हणजे पहिल्या वेळेला आपल्याला माहिती आहे की रॅम्से मॅकडोनाल्ड आलेले आहेत, कॉन्झर्वेटिव्ह कडून सत्ता जी आहे ती शिफ्ट झाली आहे लेबर पार्टीकडे. दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या 2 आठवडे आधी सत्ता जी आहे ती पुन्हा कॉन्झर्वेटिव्ह पक्षाकडे जाते आणि त्यामुळं तेही एक कारण आहे. शिवाय गांधी आणि काँग्रेसशी मतभेद असणारे जे इतर डेलिगेट्स आहेत, इतर जे प्रतिनिधी आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म बद्दल किंवा काय रेकमेंडेशन करावेत काय नाही याच्याबद्दल एकमत होत नाही आणि त्याच्यामुळं फारसं काही निष्पन्न या सेकंड गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा होत नाही. पुढे मग आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये मग INCचे नेते असतील, गांधी असतील, पुन्हा ती मुवमेंट येते, एक अनरेस्ट जो काही आहे इथे सुरू होतो. त्यामुळे दुसऱ्या गोलमेज परिषदेत सुद्धा भारताच्या संदर्भात असं फारसं काही निष्पन्न झालेलं दिसत नाही. आणि याच्यानंतर तिसरी गोलमेज परिषद जी येते नोव्हेंबर 1932 ते डिसेंबर 1932, पुढची जी आहे ती शॉर्ट आहे. तिसरी गोलमेज परिषद जी होते, तिसरी गोलमेज परिषद जी आहे नोव्हेंबर ते डिसेंबर 1932, म्हणजे गॅप जो आहे तो तुमच्या लक्षात येईल की आधीचा आणि आत्ताचा गॅप जो आहे तो भरपूर आहे. 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932, म्हणजे 17 नोव्हेंबर आणि 24 डिसेंबर तारखा जर आपण पाहिल्या तर फार मोठा स्पॅन नाहीये तिसऱ्या गोलमेज परिषदेचा. आणि इथं अर्थातच आपल्याला माहिती आहे की INC म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभा किंवा गांधी हे ऑफिशियली तिकडे नाहीत. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये INC आणि गांधी नाहीत, दुसऱ्यामध्ये गांधी आयर्विन करारामुळं गांधी जे आहेत ते आहेत. आणि फारसं इथंही काही घडत नाही, कारण आपल्याला माहिती आहे मुळातच वासातिक सत्तेला इंटरेस्ट जो आहे तो काही देण्यात नाहीये. आणि पुढे मार्च 1933 मध्ये जे काही चर्चा झाली या तिन्ही गोलमेज परिषदेतनं, मार्च 1933 मध्ये एक फायनली व्हाईट पेपर, श्वेतपत्रिका जी आहे ती येते. आणि पुढे याच श्वेतपत्रिकेच्या आधारावर आणि या शिफारशींच्या आधारावर आपल्याला माहिती आहे काय तयार होतं, भारत शासन कायदा 1935, भारत शासन कायदा
35 म्हणजे आपण या पॉलिटीच्या अनुषंगाने याची चर्चा केली की कशा पद्धतीने भारत शासन कायदा 1935 पर्यंत तुम्ही सायमन पासून येता. प्रश्न आपला फक्त होता की किती गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. प्रश्न हा मॉडर्न इंडियाच्या सेक्शनमध्ये नव्हता, प्रश्न पॉलिटीच्या सेक्शनमध्ये विचारलेला होता. त्यामुळं माझा मुद्दा जो आहे सोर्स सांगण्याचा जो होता की एम लक्ष्मीकांतमध्ये सायमन कमिशनच्या संदर्भात जी चर्चा केलेली आहे तिथे हा आकडा आपल्याला मिळतो. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचं जे प्रकरण आहे की इतक्या राऊंड टेबल इथे कॉन्फरन्सेस ज्या काही आहेत त्या झाल्या 3 असं स्पष्ट त्यांनी म्हटलंय. याचा अर्थ त्याच्यावरचा त्याच्या खालचा डेटा आयोगाकडून सरळ दिसतंय की ते पुस्तक उचलायचं आणि काहीतरी एक ओळ जी आहे ती तिथून विचारायची. लक्षात येतं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करणं जे काही आहे ते अशा पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून आपला आजूबाजूचा सुद्धा अभ्यास तो होईल. पुढचा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.